नमस्कार. आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि या मराठी व्याकरणाच्या माध्यमातून आपण वाक्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर हे जे वाक्यांचे प्रकार आहेत इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यांचे प्रकार अभ्यासले. तर ह्या वाक्यांच्या प्रकार एकूण 3 आणि ह्या 3 प्रकारामधील अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार म्हणजेच विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य या 4 प्रकारांचा अभ्यास केला. आणि आज आपण रचनेवरून पडणारे वाक्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर रचनेवरून पडणारे वाक्यांचे प्रकार एकूण 3. आता वाक्यांचे रचनेवरून पडणाऱ्या प्रकारांनाच आपण स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार किंवा विधानावरून पडणारे वाक्यांचे प्रकार असं देखील म्हणतो. तर हे प्रकार एकूण 3: एक केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर ह्या तिन्ही प्रकारांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पहिला वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य. ह्या केवल वाक्यालाच शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असे देखील म्हटलं जातं. तर केवल वाक्य लक्षात ठेवण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी त्याची एक विशेषता आपण या ठिकाणी ध्यानात ठेवायचे आहे किंवा लक्षात ठेवायचे आहे की केवल वाक्य हे फक्त एकच असतं आणि खास करून ह्या केवल वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. म्हणजेच एकच उद्देश आणि एकच विधेय असते. या उद्देशालाच आपण कर्ता असं म्हणतो आणि विधेयालाच आपण क्रियापद असं म्हणतो. तर ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यालाच आपण केवल वाक्य असं म्हणतो. केवल वाक्याला शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असं म्हणतात. तर हे केवल वाक्य लक्षात ठेवण्याचं सूत्र म्हणजेच एकच उद्देश म्हणजे कर्ता, एकच विधेय म्हणजेच क्रियापद. तर एकच उद्देश आणि एकच विधेय ज्या वाक्यामध्ये असते त्यालाच आपण केवल वाक्य असं म्हणतो. तर ह्या केवल वाक्याला शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असे देखील म्हटलं जातं. तर त्याची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. दीपकला व्याकरण खूप आवडते. मेघा परीक्षेत पास झाली. पोहणे हा चांगला व्यायाम आहे. तानाजी लढता लढता मेला आणि संगीता काल आजारी होती. अब देखो बच्चों, ये सब जो उदाहरण दिए हैं, इस सब उदाहरण में एक कर्ता है. वाक्य का एक कर्ता और एक क्रिया है हर वाक्य में. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये एक कर्ता आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ दीपक, मेघा, पोहणे, तानाजी, संगीता हा एक एक कर्ता आणि आवडणे, होणे, व्यायाम आहे, मरणे, आजारी होती हे एक एक क्रियापद असलेलं आपल्याला किंवा असणे हे एक एक क्रियापद प्रत्येक वाक्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. तर या केवल वाक्याची अजून काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत की पाऊस पडल्यामुळे अंगण ओले झाले. पाऊस हा कर्ता आणि झाले हे क्रियापद. मला तुझे पुस्तक दे. देणे ही क्रिया आणि मला हा वाक्याचा कर्ता. ती रात्र त्याने पहाडावर घालवली. हे सारे मी पाहिले आणि बाहेर आले. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. त्याचे डोळे लाल झाले. सुधा परीक्षेत प्रथम आला आणि रहीम खेळत असताना पडला. प्रत्येक वाक्यामध्ये एक कर्ता आणि एक क्रियापद म्हणजेच एक उद्देश आणि एक विधेय असलेले आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच आपण याला केवल वाक्य असं म्हणतो. तर केवल वाक्यामध्ये जे वाक्य येतात ते वाक्य साधे वाक्य असू शकते किंवा विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य म्हणजेच केवल वाक्य ह्या वाक्यांपैकी कोणत्याही प्रकारचे असू शकते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण
साधं वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य या सर्व वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे हे वाक्य ओळखणं हे आपल्यासाठी सोपं जाणार आहे. तर केवल वाक्य म्हणजेच काय हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. तरीही पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण आपण करू की केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, म्हणजेच एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. त्याला आपण केवल वाक्य असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य कसं ओळखावं ह्याचं सूत्र काय हे सर्वात प्रथम आपण लक्षात घेऊया की संयुक्त वाक्यामध्ये 2 प्रमुख वाक्य असतात. त्यालाच प्रधानत्व सूचक वाक्य असं म्हणतात. प्रधानत्व म्हणजेच 2 प्रमुख वाक्य असतात आणि अर्थाच्या दृष्टीने हे दोन्ही वाक्य जे आहेत ते स्वतंत्र असतात. म्हणजेच प्रत्येक वाक्याला स्वतंत्र अर्थ असतो. म्हणजेच ही दोन्ही वाक्य अर्थासाठी एकमेकांवर अवलंबून नसतात. ह्या संयुक्त वाक्यामध्ये येणारे जे 2 प्रधान सूचक वाक्य असतात किंवा 2 प्रधान वाक्य जे असतात ती उभयान्वयी अव्ययाने जोड़लेली असतात. तो बच्चों, आपके मन में प्रश्न निर्माण हुआ होगा कि उभयान्वयी अव्यय मतलब क्या? तो इसके लिए हम सेपरेट वीडियो बनाने वाले हैं. तो उभयान्वयी अव्यय जो है उसमें जो शब्द आते हैं वो शब्द यहाँ दिए हैं. वो कौन कौन से, वो देखकर आपको याद करना है और ध्यान में रखना है. तर हे शब्द कोणकोणते? तर आणि, व, शिवाय, अथवा, किंवा, की, पण, परंतु, परी, म्हणून, सबब हे जे शब्द आहेत हे उभयान्वयी अव्यय असणारे शब्द आहेत. आणि ह्या शब्दांनी हे 2 वाक्य जे आहेत प्रधान वाक्य, ह्या प्रधान वाक्यांना 2 प्रधान वाक्यांना जोडण्याचं कार्य हे शब्द करत असतात आणि ह्या शब्दांनाच आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा अशा वाक्यांना संयुक्त वाक्य असं म्हणतात. म्हणजे संयुक्त वाक्य लक्षात ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द कोणते हे आपल्याला अगोदर लक्षात ठेवावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये 2 केवल वाक्य येतात. म्हणजेच ही दोन्ही वाक्य ही प्रधान असतात आणि दोन्ही वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. अशा या प्रधान वाक्यांना जोडण्याचं कार्य ही उभयान्वयी अव्यय करतात. आता कशा प्रकारे ते आपण उदाहरणादाखल पाहूया. मी सकाळी अभ्यास करतो आणि संध्याकाळी खेळतो. मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. पाऊस पडला आणि अंगण ओले झाले. ईशान खाली उतरला आणि अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. भारतात काळा पैसा आला आणि बेकारी वाढली. रेखा गावाला गेली आणि कामाला लागली. सुधीर नागपूरला पोचला पण त्याने फोन केला नाही. आता ह्या सर्व वाक्यांना आणि ह्या शब्दाने जोडलेला आहे आणि पण ह्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे. म्हणजेच आणि पण हे शब्द जे आहेत हे उभयान्वयी अव्यय आहेत आणि ह्या 2 प्रमुख केवल वाक्यांना जोडण्याचं काम ह्या उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे. आणि ही दोन्ही वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत. कशी ते पाहूया की मी सकाळी अभ्यास करतो या एका वाक्याला स्वतंत्र अर्थ आहे. संध्याकाळी खेळतो आणि ह्या वाक्याला स्वतंत्र अर्थ आहे. म्हणजेच हे दोन्ही वाक्य कसे आहेत? प्रधान आहेत, म्हणजे प्रमुख आहेत आणि अर्थाच्या दृष्टीने दोन्ही वाक्य ही स्वतंत्र आहेत. आणि या अशा प्रधानत्व सूचक 2 वाक्यांना जोडण्याचं कार्य उभयान्वयी अव्यय करतात. आणि म्हणून अशा अव्ययालाच अशा वाक्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. तर तिसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य म्हणजे काय?
आणि ते लक्षात कसं ठेवावं किंवा ओळखावं कसं, यासाठी देखील एक सूत्र आहे की जे आपण लक्षात ठेवायचं आहे किंवा जाणून घ्यायचं आहे. मिश्र वाक्यामध्ये देखील 2 वाक्य असतात. त्यापैकी पहिलं वाक्य हे प्रधान असतं, म्हणजेच ते प्रमुख असतं आणि ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतं. पण दुसरं वाक्य जे असतं त्यालाच आपण गौण वाक्य असं म्हणतो, त्यालाच आपण उपवाक्य असं म्हणतो. आणि हे दुसरं वाक्य हे अर्थासाठी पहिल्या वाक्यावर अवलंबून असतं. म्हणजेच हे 2 वाक्य जे आहेत की एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य, ह्या 2 वाक्यांना जोडण्याचं काम या ठिकाणी उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे. म्हणजेच संयुक्त वाक्यांना जोडण्याचं कार्य देखील उभयान्वयी अव्यय करतात, पण ते शब्द जे आहेत उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे ते वेगळे आहेत आणि मिश्र वाक्यामध्ये येणारे जे शब्द आहेत उभयान्वयी अव्ययांचे ते वेगळे आहेत. ते कोणते ते आता लक्षात घेऊया. तर पुन्हा एकदा मिश्र वाक्याविषयी की जेव्हा एक प्रधान वाक्य एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. तर ह्या उभयान्वयी ह्या 2 वाक्यांना जोडणारी उभयान्वयी अव्यय कोणती ते पाहूया. एक की, म्हणून, म्हणजे, कारण, का, की, कारण की, म्हणून, यास्तव, जर तर, जेव्हा तेव्हा, जसे तसे, म्हणजे, की यासारख्या उभयान्वयी अव्ययाने मिश्र वाक्य हे जोडलेलं असतं. आणि या मिश्र वाक्याचं पहिलं वाक्य जे आहे ते प्रधान असतं आणि दुसरं हे उप असतं. म्हणजेच दुसरं वाक्य जे आहे ते गौण वाक्य असतं. तर त्यासाठी काही उदाहरणं आपण पाहूया. जे चमकते ते सोने नसते, जे गरजते ते बरसत नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. तर पहिल्या वाक्यामध्ये जे ते हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे. जर मी अभ्यास केला तर मी पास होईन. जर तर हे उभयान्वयी अव्यय आहे आणि ह्या उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडलेलं आहे. जेव्हा भूस्खलन होते तेव्हा सर्वत्र हाहाकार माजतो, म्हणजे जेव्हा तेव्हा. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. या 8व्या वाक्यामध्ये एकूण 3 वाक्य आलेले आहेत आणि ह्या 3 वाक्यांना जोडण्यासाठी 2 उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे. ते 2 उभयान्वयी अव्यय म्हणजेच म्हणून आणि हे 2 उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजेच अशा प्रकारे केवल वाक्य ओळखण्यासाठी सूत्र कोणतं, मिश्र वाक्य ओळखण्यासाठी कोणतं सूत्र आणि संयुक्त वाक्य ओळखण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर केला जातो ह्याची माहिती आता आपण मिळवली. तर नक्कीच हे वाक्यांचे प्रकार तुम्हाला समजले असतील अशी आशा बाळगते. धन्यवाद.